नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्याचा जीव वाचवण्यासाठी पार्थ स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या लायब्ररीत लागलेल्या धगधगत्या आगीतून काव्याला उचलून सही सलामत बाहेर काढतो। पण दुर्दैवाने त्या लायब्ररीतील पुस्तकांचे एक लोखंडी रॅक पार्थच्या अंगावर पडून पार्थ बेशुद्ध पडतो। हे पाहून काव्या मात्र प्रचंड घाबरून पार्थच्या नावाने मोठा आक्रोश सुरू करते आणि तेथील काही विद्यार्थ्यांना पार्थची मदत करण्यासाठी काव्या त्यांच्यापुढे हात जोडून विनंती करते। तेव्हा तेथील काही धाडसी विद्यार्थी मोठी हिंमत करून त्या पार्थच्या अंगावर पडलेले ते लोखंडी रॅक बाजूला करून पार्थला तेथून उचलून बाहेर आणतात। त्यानंतर काव्या आणि अनिशा जराही वेळ न लावता पार्थला एका रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। तेव्हा तिथे गेल्यावर डॉक्टर पार्थची तपासणी करून त्याला ICU मध्ये लगेच ऍडमिट करावं लागेल असे काव्याला सांगतात। तेव्हा काव्या म्हणते, अहो लवकर ऍडमिट करून घ्या, तोपर्यंत मी माझ्या घरच्यांना फोन करून कळवते। त्यानंतर पार्थला तेथील काही कंपाऊंडर ICU रूम मध्ये घेऊन जातात। तर आता इकडे काव्या लगेच अनिशाच्या फोनवरून नंदिनीला फोन लावून रडत रडतच म्हणते, नंदिनी ताई, अगं पार्थ देशमुखांना दवाखान्यात ऍडमिट केलंय, प्लीज ताई तू आणि जीवा लवकर या। तेव्हा मात्र नंदिनी सुद्धा प्रचंड घाबरते। तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते, काय ग नंदिनी, काय झालं, कोणाचा फोन होता? तेव्हा नंदिनी मानिनी काकूंना काही सांगत नाही, कारण ते असा विचार करते मी जर आईना पार्थबद्दल हे सगळं सांगितलं तर त्यांना हा धक्का सहन होणार नाहीये। त्यामुळे नंदिनी मानिनी काकूंना खोटच सांगते, अहो ते ना पार्थचा फोन आला होता आणि ते म्हणाले की काव्या सुखरूप आहे, तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका। आणि असे म्हणून नंदिनी आता तिथून थेट जीवाकडे जाऊन जीवाला पार्थबद्दलचा हा सगळा घडलेला प्रसंग सांगते। तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघेही वेळ न घालवता लगेच दवाखान्यात जातात।